कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू माय न्यू मिनी ब्लॉग. तर सकाळचे वाजले आहेत 12 आणि मी आणि अर्णव चाललो आहोत सोलापूरला. आणि अर्णवचे पप्पा मागून म्हणतायत की ते मंगळसूत्र जे आत आहे ना ते वर काढ, कारण लोकांना वाटेल की दुसऱ्याचं पोरगं ही चोरून घेऊन चालले, कारण एका मुलाची आई वाटतच नाही असं त्यांचं म्हणण्याचं कॉम्प्लिमेंट होता. आणि अर्णव इतका खुश होता कारण खूप दिवसातून आम्ही सोलापूरला चाललो होतो, कारण अर्णवची आजी अर्णवचा खूप लाड करते आणि अर्णवला खूप दिवसापासून मला म्हणतोय मम्मी चल ना सोलापूरला. आणि पुण्यावरून दिदी पण आली होती, तिला भेटायचं होतं म्हणून आम्ही सरप्राईज देण्यासाठी त्यांना न सांगता आम्ही गेलो होतो सोलापूरला. आणि तो मला जाताना त्याच्या शाळेतल्या खूप गोष्टी सांगत होता, मम्मी मी शाळेत असं करतो तसं करतो. मग त्यानंतर फायनली मी पोचलो सोलापूरमध्ये. आणि अर्णवला इतकी छान संस्कार आहेत की तो छत्रपती संभाजी महाराज असू देत किंवा शिवाजी महाराज असू देत, त्यांना नमस्कार केल्याशिवाय त्याचा म्हणजे पुढे जात नाही. आणि त्यानंतर तो आम्ही पोचलो होतो स्टँडवरती आणि स्टँडवर इतकी गर्दी होती. तो मलाच म्हणत होता मम्मी माझा हात सोडू नको बरं का, मी हरवेल म्हणून. आणि त्यानंतर आम्ही गेलो घरी. सोलापुरात काही फुकट भेटू न भेटू पण ऊन मात्र फुकट भेटतं, कारण इतकं प्रचंड ऊन होतं इतकं पावसाळ्यात. आणि आमच्या सांगोल्यात इतका पाऊस चालू होता, त्यामुळे असं वाटत होतं की कुठे आलो आहे आपण, नक्की सोलापुरातच सांगोल्यात आहे तरी. आणि आम्ही घरी पोचलो आणि अर्णवची आजी खूप अर्णवला बघून खुश झाली आणि अर्णव पण खूप खुश होता. आणि त्यानंतर झोप वगैरे काढून आम्ही फायनली संध्याकाळी गेलो हॉटेलला, कारण दीदीचा बड्डे सेलिब्रेट करायचा होता. मग डॅनिशमधून केक वगैरे घेतला आणि तिला चॉकलेट सिल्कचा केक खूप आवडतो, त्यामुळे तो घेतला होता. आणि मग गेलो निसर्ग हॉटेलला, तिथलं ॲम्बियन्स खूप छान होतं. आणि आम्ही गेलो त्यावेळेस काहीच गर्दी नव्हती आणि येताना इतका प्रचंड हा हॉल गच्च भरला होता, वेटिंगला इतकी लोक होती. आणि त्यानंतर आम्ही केक कट केला आणि अर्णवची खुशी बघा किती भारी त्याला वाटत होतं. त्यानंतर स्टार्टर्स मागवले. स्टार्टर्समध्ये मंचुरियन, नूडल्स, पनीर कबाब आणि केक आणि असं थोडंसं खाल्लं. आणि त्यानंतर जेवण मागवलं, नान, पनीर मसाला वगैरे काय काय मागवलं होतं. आणि घरी आलो आणि ॲक्च्युली आम्ही दीदीला गिफ्ट द्यायचं म्हणून एका पिशवीत भरून घेऊन चाललो होतो आणि ती पिशवीच घरी विसरली होती. आणि परत घरी आल्यानंतर अर्णवने माऊला गिफ्ट दिलं आणि तिला ते गिफ्ट प्रचंड आवडलं, कारण त्या फोटोमागच्या भावना खूप खऱ्या होत्या. कारण तिला सकाळपासून ती त्या फोटोचा म्हणजे तिच्या डोक्यात तो विचार चालू होता आणि तोच तिला भेटला आणि तिला ते गिफ्ट प्रचंड आवडलं. आणि असा संपवला आजचा दिवस.